अजित पवारांची बारामतीत मोठी खेळी। महायुतीचे डमी उमेदवार म्हणून उतरणार। अजितदादांच्या खेळीमुळे विरोधकही अवाक। बारामतीमध्ये लढाई आहे ती पवार विरुद्ध पवार अशी। सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यातली। मात्र नणंद भाऊजाईच्या या लढाईत आलाय मोठा ट्विस्ट। उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लढाईत उतरले आहेत। बारामतीत अजित पवार हे डमी उमेदवार म्हणून अर्ज भरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सुनेत्रा पवारांचा अर्ज बाद झाल्यास खबरदारी म्हणून पर्यायी उमेदवार अजित पवार अर्ज भरणार आहेत। उपमुख्यमंत्री तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या नावे अर्ज नेण्यात आलाय। सुनेत्रा पवारांसमोर सुप्रिया सुळेंचं आव्हान आहे। बारामतीची निवडणूक ही प्रतिष्ठेची निवडणूक बनली आहे। सुनेत्रा पवार येत्या 18 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। मात्र सुनेत्रांचा अर्ज बाद झाल्यास खबरदारी घेण्यात येते। त्यासाठी अजित पवारांनी 3 उमेदवारी अर्ज घेतले आहेत। एक सुनेत्रा पवार, दुसरा अर्ज अजित पवार आणि तिसरा अर्ज पार्थ अजित पवार या नावानं हे 3 अर्ज घेतले आहेत। बारामती लोकसभा मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचा आहे। या ठिकाणी कोणताही दगाफटका होऊ नये याची काळजी घेण्यात येते। मात्र स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवारांनीच डमी उमेदवारी अर्ज नेल्यानं चर्चांना उधाण आलंय। दिल्लीवरनं आदेश आले असतील तर दादा काही करतील। पूर्वी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना अजितदादा आदेश देत होते। आज त्यांना दिल्लीचा आदेश ऐकावा लागतोय। त्यांनी जर फॉर्म भरला, दिल्लीवरनं आदेश आला फॉर्म ठेवा आणि काकींचा फॉर्म मागे घ्या, तर त्यांना ऐकावं लागेल, मनाच्या विरोधात असलं तरी। दुसरीकडे रोहित पवार यांच्या मातोश्री आणि सुप्रिया सुळेंच्या वहिनी सुनंदा पवार यांनीही डमी उमेदवारी अर्ज घेतलाय। त्या सुप्रिया सुळेंच्या डमी उमेदवार असतील। तेव्हा डमी उमेदवारांमध्येही पवार विरुद्ध पवार असाच संघर्ष पाहायला मिळणार आहे। अजित पवारांच्या बंडाळीनंतरची ही निवडणूक आहे। या बंडाळीनंतर पवार कुटुंब हे विभागलं गेलंय। त्यामुळे बारामती ही काकाची की पुतण्याची याचा फैसला या लोकसभा निवडणुकीत होणार आहे। तेव्हा ही निवडणूक सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी न राहता शरद पवार विरुद्ध अजित पवार यांच्या राजकीय अस्तित्वाची लढाई ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे।